नमस्कार मंडळी, सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजचा दिवस आहे, तिसरा रंग आहे लाल आणि आज आपण सगळे लाल रंगाच्या रेसिपी करणार आहोत। पहिल्या दिवशी आपण ऑरेंज कलरची रेसिपी केलेल्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी सफेद कलरच्या, आणि त्यासाठी सुद्धा कोणताही फूड कलर आपण वापरलेला नाही आणि आजही आपण कोणताही फूड कलर आपण वापरणार नाही आहोत। तसंही लाल कलर मध्ये खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात। सो माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत कनेक्टेड राहा। सगळ्या रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आणि रेसिपी करताना काय गमती जमती होतात हे सुद्धा तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण सगळ्या करणार होतो लाल रंगाच्या रेसिपी। तर त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं, कारण आपल्याला त्याच्यामध्ये नूडल्स बॉईल करून घ्यायचे होते आणि थोडेसेच नूडल्स घेतले कारण पदार्थ खूप सारे करणार होते मी। तर एकीकडे नूडल्स बॉईल करत ठेवले आणि ते रेड होण्यासाठी मी इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामध्ये टाकली आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू कळेलच, त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही नक्की बघा। तर एकीकडे नूडल्स बॉईल करत ठेवले, थोडंसं ऑइल मी त्याच्यामध्ये टाकलं कारण मग ते लवकर शिजतात। थोडंसं मीठ टाकलं आणि एकीकडे मी घेतला आपला मेन पदार्थ करायला। मेन पदार्थ नाही पण ही जी गोष्ट आहे ती करूनच आपल्याला सगळ्यामध्ये कलर येणार होता। तर मी बीट किसायला घेतला, पण नुसता बीट किसून चालणार नव्हतं कारण बीट हा पिंक कलरमध्ये असतो आणि त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी टाकाव्या लागणार होत्या आणि त्या काय टाकलं ते मी तुम्हाला आता सांगेनच। आणि मी एकदम छान बारीक किसून घेतला बीट किसून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार होते बॉईल केलेला हा भोपळा आणि बॉईल केलेलं गाजर। ज्याप्रमाणे आपण ऑरेंज रेसिपी केली तेव्हा मसूर डाळीमध्ये आपण भोपळा आणि गाजर टाकला, त्याचप्रमाणे आज मी बीटमध्ये भोपळा आणि गाजर टाकला। ह्या गोष्टी केल्यामुळे काय होतं, रेड प्रॉपर कलर तर नाही येत पण जो बीटचा पिंक शेड आहे तो कमी होतो आणि तुम्हाला पुढे पुढे कळेलच की कलरमध्ये किती चेंज झाला। जर नुसतं बीट वापरलं असतं तर सगळ्या आपल्या रेसिपी पिंक कलरमध्ये झाल्या असत्या, पण थोडंसं त्याच्यामध्ये गाजर आणि भोपळा मिक्स केल्यामुळे त्याचा कलर चेंज झालेला आहे। त्यानंतर थोडंसं ऑइल मी त्याच्यामध्ये टाकलं आणि एकदम मस्त मिक्स करून घेतलं त्याचं असं व्यवस्थित। तसंही बीट एकदम कमी बारीक किसणीने किसला होता, त्याच्यामुळे आपल्यासाठी ते एकदमच सोपं झालं होतं। तर इथे मी छान मिक्स करून घेतला तो आणि तसाच वापरणार होते मी, काय पुन्हा त्याला ग्राइंड करून किंवा त्याचा प्रॉपर ज्यूस काढून मी काही करणार नव्हती, कारण तसंही आपण कोणत्याही पदार्थामध्ये टाकलं असतं तर ते हेल्दीच होतं। तर इथे तुम्ही बघू शकता त्याचा कलर शेड चेंज झालेला होता। सो माझं अर्धं टेन्शन इथेच कमी झालं होतं, कारण पहिल्या स्टेपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं आणि सक्सेसफुल होणं थोडंसं रिस्की काम होतं, पण ठीक आहे झालं। सो मला खूप बरं वाटलं, कारण म्हणलं जर हे नाही झालं तर दुसरं आपण काय ट्रायल मारू शकतो किंवा बाकीचे पदार्थ काय करायचे हे मी सुचवले नव्हते। तर इथे छानपैकी आपला तो पदार्थ रेडी झाला। थोडंसं मी पाणी त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि एकदम छान ते एकत्र करून घेतलं आणि त्यानंतर आपण जे नूडल्स बॉईल करत ठेवलेले त्याच्यामध्ये मी त्याचा थोडासा ज्यूस टाकला, त्याच्यामुळे त्याचा कलर एकदम चेंज झाला। तसेही आपण आज जो पदार्थ करणार होतो तो थोडा ऑरेंज आणि रेड शेडमध्येच आहे, तरी पण ह्याचा अजून हेल्प झाली आपल्याला। तर इथे बॉईल होत होते आपले नूडल्स आणि एकीकडे मी दुसरा पदार्थ करायला घेतला। त्यासाठी अर्धाच कांदा घेतला आणि तो छान कापून घेतला, कारण त्या पदार्थासाठी आपल्याला काही जास्त गोष्टी लागणार नव्हत्या। आणि सगळ्यात आधी मी लसूण सोलून घेतला आणि मग कांदा चिरला। कांदा अर्धा घेतला, 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या घेतल्या। तर तुम्ही ह्या पदार्थामध्ये लसूण टाकता की नाही मला माहिती नाही। जिरं मोहरी टाकली, थोडासा कढीपत्ता टाकला, मी कोथिंबीर पण टाकते फोडणीमध्ये पण आज नाही टाकली कारण कलर मला प्रॉपर रेड कलरमध्ये पाहिजे होता। त्यानंतर कांदा परतून घेतला, थोडंसं मी त्याच्यामध्ये लसूण टाकला। एकीकडे आपले नूडल्स थोडे बॉईल झाले होते, पण ठीक आहे मग मी ते फॅन खाली वाळत ठेवले, म्हणजे फॅन खाली ठेवले, त्याच्यामुळे ते थोडेसे सुटसुटीत झाले। त्यानंतर इथे हा पदार्थ आपण करायला घेतला होता, त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे होते। तर कांदा छान परतून म्हणजे लालसर होईपर्यंत मी परतायला ठेवला 1-2 ते 3 मिनिटासाठी। तोपर्यंत टोमॅटो कापून घेतले आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले आणि स्पेशली रेड चिली पावडर मी जास्त टाकली कारण आपल्याला त्याच्यामुळेच कलर येणार होता, आणि धना पावडर आणि हळद एकदम थोडीशी टाकली। नॉर्मली
आपण सगळे मसाले थोडे बॅलन्समध्येच टाकतो, पण आज रेड चिली पावडर बाकीच्या मसाल्यांपेक्षा जास्त टाकली. चवीपुरतं मीठ टाकलं. छान आपला कांदा परतून झाला होता, त्याच्यामध्ये मी टाकलेला टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी करताना युजली आपण रेड चिली पावडर नाही वापरत, म्हणजे वापरत पण असेल सगळे, हिरवी मिरची वापरतो, म्हणजे आम्ही तरी हिरवी मिरची वापरतो, पण आज मी रेड चिली पावडर वापरली आणि त्याच्यामुळे मस्त कलर आला होता. त्यानंतर माझ्याकडे ऑलरेडी गव्हाचं पीठ होतं, त्याच्यामुळे मी नवीन काय मळलं नाही, कारण मग म्हणजे पदार्थ दाखवायचेत म्हणून बाकीचे पदार्थ मी वाया तर नाही घालू शकत. तर इथे मी त्याच पिठामध्ये ते बीट, भोपळा आणि गाजर जे आहे ते मिक्स केलं 1 चमचा, आणि त्याच्यामुळे पण छान कलर आला, त्याच्यामुळे ठीक होतं. कारण एक्स्ट्रा परत पीठ मळणार, मग ते आधीचं पीठ वाया जाणार असं मला वाटत होतं म्हणून. पण एवढा काय त्या ह्याला प्रॉपर शेड आलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता. पण ठीक आहे, प्रयत्न तर मी केला. तर त्यानंतर मी त्याच्या घेतला पोळ्या करायला, म्हणजे चपात्या करायला घेतला. पहिली चपाती केली तर ती थोडी वाकडी तिकडी झाली, कारण ते जे पीठ आहे ते थोडंसं जास्त ओलं झालं होतं. आपण त्याच्यामध्ये 1 चमचा बीट, गाजर आणि भोपळ्याचं जे मिक्सर केलं होतं ते टाकलं, त्याच्यामुळे थोडंसं ते जास्त ओलसर पीठ झालं होतं. त्यानंतर व्यवस्थित चपाती झाली. तेवढ्या पिठामध्ये 2 की 3 चपात्या मी केल्या, आणि तशी ही चपाती पण हेल्दी होती, कारण याच्यामध्ये बीट होतं, भोपळा होता आणि गाजरसुद्धा होतं. त्यानंतर मी मोस्टली चपात्यांना तूप प्रेफर करते, म्हणजे त्यांनासुद्धा तूपच आवडतं. तर मी ते तूप लावलं आणि छान झाली होती. म्हणजे मला असं वाटलेलं की कलर नाही येणार, पण मस्त आलं. म्हणजे पिठात, प्रॉपर पिठामध्ये, म्हणजे पीठ मळताना आपण टाकणं आणि पीठ तयार असलेलं त्याच्यामध्ये टाकणं, या दोन्ही गोष्टींमध्ये खूप डिफरन्स आहे. तरी पण त्यातल्या त्यात चपाती आपली छान रेडी झाली होती. आणि जर कोणी नवीन आपले व्हिडिओज बघत असेल, म्हणजे ही व्हिडिओ नवीन कोणतरी बघत असेल, तर मी त्यांना सांगू इच्छिते की आपण ऑरेंज कलरच्या पण रेसिपी केलेल्या आहेत, व्हाईट कलरच्या पण रेसिपी केलेल्या आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा. तर आपले 2 पदार्थ तयार झाले होते. तिसरा पदार्थ मी करायला घेतला. ग्रीन चिलीऐवजी मी रेड चिली वापरली. त्यानंतर मी थोडासा कांदा चिरल्यानंतर मला अद्रक आणि लसूण किसून घ्यायचा होता. जेवढा अद्रक आणि लसूण, मोस्टली लसूण जेवढा जास्त आपण वापरतो ना या गोष्टीमध्ये, तर त्या पदार्थाला जास्त टेस्ट येते. तुम्हाला आता कळलंच असेल की आता आपण कोणता पदार्थ बनवतो आहे. तर इथे माझी आधी मी तयारी करून घेतली. ही सगळी तयारी करता करता मी बाकीचा पसारासुद्धा आवरत होते, कारण नंतर खूप जास्त पसारा होतो. 10 मिनटामध्ये व्हिडिओ दाखवतो, पण 1 ते 1.5 तास लागतो या सगळ्या गोष्टींना. त्यानंतर किचन आवरणं किंवा व्हिडिओ शूटिंग करणं, एडिटिंग करणं, व्हॉइस ओव्हर करणं, या सगळ्या गोष्टींना खूप वेळ लागतो. एनिवेज त्यानंतर इथे मी रेड शिमला मिरची जी आहे ती मी ह्या पदार्थामध्ये टाकणार होते. मी कधी ऐकलं नाही किंवा कुठे बघितलं नाही, पण म्हणलं आपण ट्राय करून बघूया. पण ट्रस्ट मी, हा पदार्थसुद्धा खूप छान लागत होता. मी तुम्हाला सगळे पदार्थ पुढे दाखवतेच ऑफकोर्स, पण मी आज जे सुचवलं होतं ते व्यवस्थित सक्सेसफुल झालेलं होतं आणि छान लागत होते ते पदार्थ. कारण कलर मेंटेन करायचा आहे आणि खायला चांगलं नाही लागत, तर त्याला काहीच अर्थ नव्हता. त्याच्यामुळे मी टेस्टचा पण विचार करते. थोडंसं तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकली रेड चिली, जी एकदम बारीक चॉप केलेली. त्यानंतर थोडंसं अद्रक, थोडंसं लसूण मस्त परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकला मी थोडासा कांदा, आणि मस्तपैकी कांदासुद्धा परतून घेतला. शिमला मिरची टाकली रेड कलरची, आणि ती शिमला मिरची मी थोड्या वेळासाठी मिठामध्ये छान परतून घेतली. म्हणजे कांदा लगेच शिजला असता, शिमला मिरचीला थोडासा शिजायला वेळ लागला असता. तर शिमला मिरची पण मी मस्त परतून घेतली आणि त्याच्यामध्ये मी टाकली शेजवान चटणी. तर आपण आजचा जो पदार्थ आहे तो शेजवान चटणीच्याच रिलेटेड आहे. थोडीशी शेजवान चटणी मी त्याच्यामध्ये टाकली, आणि हे मी नूडल्स टाकले. तर आजचा आपला जो पदार्थ होता तो तुम्हाला कळलाच असेल की आजचा जो पदार्थ आहे तो आहे शेजवान हक्का नूडल्स. आणि ते अजून रेड होण्यासाठी मी जे बॉईल केले आपण नूडल्स, तेव्हाच त्याच्यामध्ये थोडंसं बीट, भोपळा आणि गाजरचं ज्यूस टाकला. त्याच्यामध्ये त्याला एकदम छान कलर आला. तर ऑलमोस्ट 3 पदार्थ आपले तयार झाले होते. त्यानंतर मी घेतला चौथा पदार्थ तयार करायला. थोडासा कांदा चिरून घेतला, आणि या पदार्थासाठी रेड शिमला मिरची मी जास्त प्रमाणात वापरली.
ती का वापरली तुम्हाला पुढे कळेलच. आणि ऑफकोर्स आजचा थीमच आपली रेड कलरची आहे, सो मी त्याच्यासाठीच रेड कलरची शिमला मिरची जास्त वापरली. त्यानंतर मी थोडीशी म्हटलं एकदमच रेड नको व्हायला, कारण म्हणून मी थोडीशी ग्रीन कलरची पण शिमला मिरची घेतली. आणि आज आपण करणार होतो मस्तपैकी पिझ्झा. नॉर्मली पिझ्झामध्ये आपण सगळ्या भाज्या टाकतो, पण मी आज स्पेशली रेड शिमला मिरचीचा पिझ्झा करणार होती आणि खायलासुद्धा खूप छान लागत होता. म्हणजे आम्ही पहिल्यांदा केला, पण असं वाटतं की दरवेळी म्हणजे करायला काहीच हरकत नाही. पण ठीक आहे, शिमला मिरची मिळतेच, ती असं नाही आहे, शोधावी पण लागते किंवा सुपर मार्केट्समध्ये मिळते. तर इथे मी आधी पण चीज टाकलं आणि काय कशी डिझाईन करायची याच्या नादात मला काही सुचत नव्हतं, पण मी त्यातल्या त्यात सुचवलं, कारण व्हिडिओ काढून लगेच ती शूट पण करायची असते, नंतर स्वतः पण आवरायचं असतं, कारण कसं पण तोंड घेऊन. कारण इन्स्टाला आणि फेसबुकला मी दुसरा व्हिडिओ टाकते, म्हणजे मी पदार्थ दाखवण्याचे व्हिडिओ दाखवते, त्याच्यामध्ये मी ते जे कलर्स आहेत ते ड्रेसमधून पण, म्हणजे मी ड्रेस घालते त्या कलरचे आणि तिथे पण हे सगळे पदार्थ दाखवते. त्याच्यामुळे नुसते पदार्थ करून चालत नाही, ते पदार्थ करताना मला बाकीच्या गोष्टींची पण काळजी घ्यावी लागते. तर इथे छान मी अशी शिमला मिरची सेट केली, मध्ये एक ग्रीन कलरची शिमला मिरची टाकली, त्याच्यामुळे ते छान होतं, दिसायला पण छान दिसत होतं आणि म्हणजे खायला पण छान लागत होतं. की असं नाही की शिमला मिरची आहे पिझ्झामध्ये तर म्हणजे खूप शिमला मिरची आहे तर चांगले लागत नाही, तर असं अजिबात नव्हतं. खूप छान हा पिझ्झा झाला होता, कारण ऑफकोर्स मी व्हॉइस ओव्हर करते ऑलरेडी, हे झालेलं आहे सगळं करून. तर इथे मस्त सेटअप करून झालेलं माझं शिमला मिरचीचं मस्त तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावरती पुन्हा मी चीज टाकलं आणि मग इथे पिझ्झा रेडी होता. आणि त्यानंतर मी आज आलू बुखाराचं ज्यूस करणार होती. ज्यूससाठी तर माझ्याकडे खूप सारे ऑप्शन्स होते, डाळिंब होतं, कलिंगड होतं, पण मी म्हटलं काहीतरी इंटरेस्टिंग आणि वेगळं करावं. आणि आलू बुखारा तर खूप चांगलं असतं शरीरासाठी, तर त्याचं ज्यूस मी करून ठेवला आणि माझं पण मध्ये आवरून घेतलं. आणि मग इथे मी हा जो पिझ्झा आहे तो छान गरम करत ठेवला. त्याच्यावरती मी आधी दुसरं झाकण ठेवलं, नंतर हे इडलीचं झाकण ठेवलं, त्याच्यामुळे तो व्यवस्थित तयार झाला होता. आणि तुम्हाला तर दाखवते, खूप मस्त झाला होता हा पिझ्झा, एकदम यम्मी आणि खायलासुद्धा छान होता. तर आज आपण मस्तपैकी केली आहे रेड कलरची चपाती, त्याच्यासोबत आहे टोमॅटोची चटणी, त्यानंतर आहे रेड शिमला मिरचीचा एकदम यम्मी हा पिझ्झा, आणि त्यानंतर आहेत हे रेड कलरमध्ये रेड शिमला मिरची टाकलेले व्हेज हक्का नूडल्स, आणि इथे आहे हे आलू बुखाराचं ज्यूस. हे तर मला खूप सरप्राईज होतं, कारण मला वाटलेलं याला कलर येणार नाही, पण आला होता. तर असे छान मस्तपैकी आपण रेड कलरचे पदार्थ करून छान आजचा दिवस सेलिब्रेट केला होता. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.